फिनिशिंग जबरदस्त यायला लागली हा घ्यायला. तुम्हाला मी म्हटलं तसं सकाळी की मी भोपळ्याची भाजी म्हणजे भोपळ्याच्या फुलाची भाजी खायली. तर ते भोपळ्याचं फुल तुम्हाला दाखवतो आणि त्या फुलाची भाजी एवढी खतरनाक लागते हा. तर हे बघा, हे आता हे थोडंसं कोमजलं आहे म्हणजे तोडल्यामुळं कोमजते, असं फुलते लय भारी. आणि ह्याच फुलांची भाजी खतरनाक लागते. हा बाबा म्हणतो तर रस्त्यातच केला आणि मोठ्या गाड्याला तर परवा दिवशी एवढेच ना जेसीबी गेला, फोर व्हीलर जात नाही. होय, सुट्टी पडली म्हणून करायला असं केला. मग किल्ल्यात कोण कोण आहे या? दोघेच आहे. कुठला किल्ला आहे रे हो? प्रतापगड आहे. आणि ते पलीकडच्या गल्लीला केला आहे त्यांनी, तो कुठला आहे? काय विषय प्रतापगड सगळी करायचा गे बेस. त्याने आता आधी केला झाला तयार त्यांचा. दोन आणायचं आहे मला आज. बऱ्याच दिवसानंतर मी गिरणीला जाणार. आमच्या गावाला गिरणी होत्या, त्या दोन आता बंद झाल्यात. आता एक नवीन गिरण आहे, म्हणजे ते माहीत नाही, मी गेलोच नाही. पहिल्यांदा जाणार आहे तिथं जायचं आहे, कारण ह्याचं दळप करायचं आपल्याला. किल्ला कोणाचा? मग तुम्ही काय करायला सा? हे निहारा डोसकेव न घेते घे डोक्यो. मग चल हो चाल. मर्दा एवढं न्यायचं नाही, थोडं थोडं न्यायचं. हां जाऊ ढकलत नाही जाऊ आता नाही जाऊ. सायकल एक जण चालवा. कोण ती किती दिवस? 7 वाजता ये म्हणाले मला. 7 वाजता देतो. नाही हे कर की आता भांडं ठेवलं तर चालणार नाही. न्यायला येईल सोड मला. ते नेतो मी. नेऊ 2 पाहिजेत. मला माहिती आहे की रोहित मुद्दावर म्हणाल तुम्ही पण. काय झालं जसं बांधव होतं तसं बांधून म्हणतात सगळ्याचं तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, माझा दिवस असा म्हणजे खतरनाक गेला आहे की माझं मला माहिती. पण मला काही गोष्टी करायला मिळाल्या वेगवेगळ्या, त्या का मला शूट करता आलं नाहीत. पण आत्ता संध्याकाळ झाली आणि संध्याकाळचं बरोबर 7:30 वाजलेत. मग जरासं फिरून येणार म्हणून आता मी बाहेर निघालो. तोपर्यंत लाईट गेली. मग आता जरासं मुंग्यांची पावडर आणते. मुंगी आल्या सगळं. आता पावसाचं वातावरण झालेलं, काल पण पाऊस पडाला, बारीक बारीक मुंगी आल्या म्हणून. मग आता जाऊन घेऊन येतो 2 मिनटात, कारण दुकान काय इथंच आहे आमच्या पलीकडे, मला माहितीच आहे. संध्याकाळचं असं दिसते आमची गल्ली एकदम शांत आहे, कारण आता टेव्ही वगैरे चालू झाले. मुंग्यांची पावडर म्हणले की रामबाण पावडर ही फेमसच आहे. त्यामुळे मुंग्यांची पावडर नाही म्हणले की आता मला रामबाणच मिळणार. ही रामबाण पावडर मला वाटतं आम्ही लहान असल्यापासून ती चालूच आहे आणि आत्तापर्यंत पण चालते. आज त्यावेळी 5 रुपयाला 10 रुपयाला असे पॅकेट मिळायचे. आता 20 रुपयाचं एक पॅकेट झाले. म्हणे काय दे. बरं बरं बरं. 7 वाजता लक्ष झाले. 6 वाजता नाही म्हणजे पुन्हा 7 वाजता टेच झाला ते. होय काय? मग तुम्हाला हो फोन केला होता तर मामाने सांगा की कोण कोण आलायचा? 1 2 बर. आणि फोनवाला एक तुम्हाला सांगते बघा, इकडे बघा मी काय करायला. व्लॉग शूट करायला मी आणि सगळं रेकॉर्ड झालं तुमच्या आवाजासकट. आता मग तुम्हाला दाखवते की इथं हे बघा. हे कोण तुम्हाला ओळखते का बघा. विषय काय आहे की मला सोडून चुकून गेल्यात जेवायला काय.
काय बोलणार आहे का ह्याच्यावर आणि काय बोलायचं बघा आता काय गर्दी बघा गर्दी बघा गर्दी आहे डी कर यावं माणसं चिनून आहे एखादी वा अहो विषय आहे का तिथला लय गर्दी आहे इकडं काम आहे विषय हार्ड आहे चापेवाडी पॅटर्न तो काय म्हटलो होय काय नंबर लागला का नाही अजून नंतर काय लागणार की आता सांगितलेलं ओके बरं बरं आधी लावलेला काय कॉल का मामांच्या ओळखीवर आलायसा म्हणजे मिक्स सांगितले बर बर हे सांगितले काय आपलं मिठानं थोडं बर सांगितले बर बर हळद मिठाला थोडं आणि थोडं बर 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 घाल लागणार आपल्याने आज होतो सापला आता विषय या लागला आता पिसाला तुम्ही आता या लागते गाडी फोर व्हीलर असते तर आलो असं जो सुसाड मी टू व्हीलर आता यायचं म्हणून एवढ्या लवकर आता वाजल्या ती 8:45 सहाचा फोन केला सगळी तुम्ही जाता सटक झाला 100% कारण आमच्या भागात आहे की नाही चापेवाडी पॅटर्न नाहीच आहे म्हणून तुम्हाला मामाच म्हणाल तुम्ही मग हे वेगळा विषय विषय वेगळा आहे तिथला काय चालते चालते घ्या मग ठेवा हां बरं बरं तर आता रात्रीचं बरोबर 1 वाजला आहे आणि मी अजून व्हिडिओ करायला लागलो एडिट तुम्हाला दाखवतो 1:05 झाले आता 1:05 झाल्यात आणि मी अजून एडिट करायला व्हिडिओ कारण मी दिवसभर जरा बाहेर गेलेलो म्हटलं आज व्हिडिओ एडिट करून टाकायचा आणि एकदा बसले की मला उठायलाच होत नाही कारण ते पूर्ण म्हणजे त्या अंगातच आहे की बाबा हातातलं काम संपल्यावर झोपच लागत नाही आणि तसं माझं टायमिंग होतं सोडा कारण रात्री 10ला बरोबर झोपायचं आणि सकाळी 6ला उठायचं तेच बरोबर टायमिंग आहे नाहीतर मग आपल्याला बरोबर त्याचा खूप त्रास होते नंतर तरी पण मी आता एवढं एडिट पूर्ण मारणार आणि त्याच्यानंतरच मग झोपणार तरी पण तुम्हाला सांगतो की आता माझं डोळं जरा असं तरंगायला लागले आताच कारण मला झोप या लागल्या आणि तसा पण मी एक व्हिडिओ लावलेला अपलोडला तो अपलोड झाला एक व्हिडिओ लावलेला एडिटला एक व्हिडिओ लावलेला एक्सपोर्टला असं माझं काम चालूच होतं आणि आता एक्सपोर्टला लावलेला झाला आहे अजून एक एक्सपोर्ट करायचा आहे आणि दुसरा पण व्हिडिओ अपलोड केला आहेच मी आता मी शेड्यूल लावून ठेवते तुम्हाला माहितीच आहे बरोबर सकाळी 7 वाजता त्याच्या आधीचं टायमिंग माझं होतं किती वाजता 8 वाजता होतं त्याच्या आधीचं टायमिंग होतं 9:06 आणि त्याच्यानंतर मग परत म्हटलं आता 7लाच लाव्या असं केलं आता टायमिंग त्याचं तर चला बघूया आता असं उद्याचं नियोजन मला माहीत नसणार आहे कारण आत्ता झोप यायला लागली आणि व्हिडिओ पहिला एडिट केला आहे तो अपलोडला लावतो नंतरच मग भेटूया यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करणं किंवा यूट्यूबसाठी व्हिडिओ बनवणं हे सोपं नाही आहे कारण माझं पहिले व्हिडिओ तुम्ही बघितलं मी पहिल्यांदा हिंदीत चालू केलेलं आणि नंतर मग मराठीत चालू केलेलं मग काही व्लॉगमध्ये मी शिव्या द्यायला चालू केलेला तर काही व्लॉगमध्ये नंतर म्हटलं की बाबा मी फॅमिलीसोबत बघते व्हिडिओ तर त्याच्यानंतर मी शिव्या पण कमी केल्या तर हे सगळं म्हणजे माझ्या चुका म्हणा किंवा हे म्हणा ह्या गोष्टींच्यामुळे इम्प्रूव्हमेंट होते आणि ही इम्प्रूव्हमेंट असली की नाही तर आपल्याला पुढं अजून म्हणजे नवीन काही गोष्टी शिकायला मिळतात तर आता रात्रीचं 1 वाजेपर्यंत मी जर काम करत असेल तर विचार करा की मला यूट्यूबसाठी म्हणजे मी किती ह्याच्यासाठी आहे आणि काही दिवसापूर्वी माझं थोडे दिवस ब्लॉग पडलं नाही कारण त्याच्यामागचं कारण पण होतं आणि आता मी रेग्युलर ब्लॉग टाकायला लागलो आहे ॲक्च्युली ह्या म्हणजे दैनंदिनी असण्यामध्ये काय म्हणजे पूर्वीचे लोक असं डायरी लिहून ठेवायचे की मी आज हे केलं मी ते केलं तर काही गोष्टी ह्या व्हिडिओतनं म्हणजे हे दैनंदिनीच म्हणायला येईल माझी आणि त्यामुळे हे ब्लॉग पण आपण समजा भविष्यात एक 20-30 वर्षानंतर ज्यावेळी आम्ही हे व्हिडिओ बघणार त्यावेळी असं वाटणार की आला मी त्यावेळी असा होतो आणि हे असं होतं ह्या गोष्टी बघायला पण मजा येईल आणि मजा येईलच